सस्ता बाजार आपके लिए लाया है जबरदस्त ऑफर। सबसे कम कीमत में बेहतरीन क्वालिटी के रेडीमेड कपड़े। सस्ता बाजार हाजरा हज्जीन मस्जिद के पास, मोबाइल टावर के सामने, अक्सा कॉलोनी, मालेगांव। मानव समाचार, मानवता के हक में। आज आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम प्रयोग करणाऱ्या आपल्या शिक्षक बांधवांचा संवाद बैठक संपन्न झाली। अनेक शिक्षक बंधू भगिनींनी वेगवेगळ्या पद्धतीने नाविन्यपूर्ण कार्यक्रम आणि उपक्रम शिक्षण पद्धतीमध्ये संपन्न केलेले आहेत। त्याच्यावर चर्चा संपन्न झाली आणि त्याचे खूप चांगले दृश्य स्वरूपात परिणाम त्या ठिकाणी दिसून आलेले आहेत। मला वाटतं की काही गोष्टी आम्ही राज्यव्यापी पण त्याच्यातनं त्याचं अनुकरण करायला घेऊ। तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या पण घटते, ही वस्तुस्थिती आहे। परंतु तुम्हाला येणाऱ्या वर्षभरामध्ये त्याच्यात सुधारणा झालेली दिसेल आणि पुढच्या 2 वर्षामध्ये पूर्ण चित्र बदललेलं दिसेल। शिक्षक बांधवांचा मेन फोकस हा शिक्षणावर असला पाहिजे। विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण कसं देता येईल या विषयावर त्यांनी काम केलं पाहिजे। आणि म्हणून अशैक्षणिक जी कामं आहेत या संदर्भामध्ये मागच्या काही महिन्यांपूर्वीच एक समिती गठीत करण्यात आलेली आहे। त्या समितीच्या माध्यमातून अनेक चांगल्या सूचना त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि मला वाटतं की लवकरच अशैक्षणिक कामं कमी करण्याचा निर्णय विभागाच्या वतीने केला जाईल। नाही, आता परीक्षा संपन्न होत आहेत आणि जे विद्यार्थी वाचनामध्ये, काही विद्यार्थी गणितामध्ये पाठीमागे आहेत, ते पण मुख्य प्रवाहामध्ये आले पाहिजे। त्यांच्यासाठी ह्या विशेष शाळा त्या ठिकाणी भरवल्या जातात। जिथपर्यंत शिवसेनेचा विषय, तर शिवसेना ही सतत जनतेमध्ये असते। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण। त्याच्यामुळे सतत आम्ही शिवसैनिक जनतेमध्ये असतो। निवडणुका केव्हाही येऊ दे आणि पाठीमागच्या काळामध्ये महायुतीच्या सरकारने जे काही काम केलेलं आहे त्याला जनता जनार्दनाने आशीर्वाद दिलेले आहे। त्याच्यामुळे निवडणुका केव्हाही झाल्या, आम्हाला विश्वास आहे की महायुतीला यश मिळेल। मला याच्यातली माहिती नाही, परंतु महात्मा ज्योतिबा फुले साहेबांच्या जीवनावर चित्रपट आपल्या सर्वांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। आता होऊ शकते की कोणी ऑब्जेक्शन कोणत्या मुद्द्यांवर घेतलेले आहेत त्या संदर्भातले मला काही माहित नाही, परंतु काही कमी अधिक असेल तर त्याच्यात दुरुस्ती करून तो सिनेमा लवकरात लवकर आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनासाठी प्रदर्शित झाला पाहिजे। गणवेशांचं जबाबदारी आता स्थानिक पातळीवरचे आपले मुख्याध्यापक महोदय, शालेय शिक्षण समिती जी पद्धती यापूर्वीची होती त्या पद्धतीनेच करण्यात निर्णय झालेला आहे। मला वाटतं की लवकरच त्या संदर्भातला जो काही निधी आहे तो त्यांच्या खात्यावर वर्ग केला जाईल। चांगल्या पद्धतीचे ड्रेस विद्यार्थ्यांच्यासाठी कपडे त्यांनी घ्यावे अशा प्रकारचा अपेक्षित आहे। आणि मला वाटतं की विद्यार्थी जेव्हा 15 जूनच्या आसपास शाळेत येतील तर ते गणवेशामध्ये आलेले तुम्हाला दिसतील। सीबीएसई पॅटर्न मध्ये घेणारे विद्यार्थी कुठले आहेत? बुद्धिमत्तेला पेलवणार नाही जेव्हा आपण असं बोलतो, तर आज सीबीएसई शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी कुठले आहेत? असं काय नाही, आपलेच आहेत ना। आणि म्हणून असं काही नसतंय। आपण जर बघितलं की आता आम्ही चर्चा करताना पाहिलं की अनेक वाडी वस्त्या पाडे याच्यावर ते विद्यार्थी पण अतिशय गुणवंत आहेत आणि आपण सीबीएसईच्या चांगल्या गोष्टी फक्त आपण घेणार आहोत की जेणेकरून विद्यार्थ्यांना जे शिक्षण द्यायचं आपल्याला ते सोप्या भाषेमध्ये त्यांना लवकर त्याचं शिकायला मिळेल, ह्या चांगल्या गोष्टी घेतो आहोत। आपलं मराठी, आपला इतिहास, आपला भूगोल हा उलट ते तुम्हाला वाढलेलं दिसेल।